नमस्कार. आधुनिक अतुल्य भारतच्या कल्टिवेटिंग कॉन्शियसनेस या मालिकेमध्ये आपण संवादाच्या पलीकडे पाहतो आहोत. संवादाच्या पलीकडे पाहताना 2 प्रसंग आपण पाहिलेच. पण असे पुष्कळ प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात, की जे आपल्या मनात रुतून बसतात. म्हणजे असं म्हणूया, आपण विसरू शकत नाही ते प्रसंग. असे अजून 1-2 प्रसंग आपण या दुसऱ्या भागात बघूया, संवादाच्या पलीकडे. बरीच वर्ष झाली, 8-9 वर्ष झाली म्हणता येईल. अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवासाचा योग आला आणि तिथे तवांगला गेलो होतो. निसर्ग सुंदर प्रदेश. निघायची जेव्हा वेळ आली, तेव्हा जिथे आम्ही राहत होतो, त्याच्या बरोबर समोर 3 लहान-लहान इमारती किंवा बंगले असलेली एक जागा होती समोर. आजूबाजूचं आवार खूप मोठं होतं. पुढच्या वेळेला आपण आलो किंवा दुसरं कोणी आलं, तर हे हॉटेल सुचवूया का, असा विचार करून आत गेलो. आणि समोरून एक आजी येताना दिसल्या. आजींना म्हटलं, "आजी, इथे बाकी राहण्याची सोय कशी आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी काय-काय कराव्या लागतात? कशी आहे किंमत प्रत्येक खोलीची?" त्या हसल्या आणि म्हणाल्या, की "अहो, हे आमचं घर आहे. हॉटेल नाहीये हे." अरे बापरे! इतकं सुंदर, एवढं मोठं घर. असं म्हणून आम्ही शांत झालो. मग थोडं इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या आणि तुम्ही कुठून आलात? मी पण आले होते महाराष्ट्रामध्ये बुद्ध धर्माची लेणी बघायला, असं सगळं त्यांनी सांगितलं. अर्थात त्यांना महाराष्ट्रातलं एकूण हवामान हे फार उष्ण वाटलं. स्वाभाविकच आहे, नाही का? मग तिथे थंडी तर मी म्हणत होती, तरी ऑक्टोबर अखेर होती बरं का मंडळी. उन्हात उभं राहिलं की जरा बरं वाटायचं, सावलीत आलं की कुडकुडायला व्हायचं. त्या म्हणल्या, "थांबा, बसा." स्वतः गेल्या आणि 2 कप चहा करून आणला. सुरेख निळ्या रंगाचे डिझाइन असलेले कप आणि त्याच्यावर झाकण. ही झाकणाची संकल्पना इतकी आवडली, की चहा गरम राहणार कसा त्याशिवाय. चहा घेतला, त्यांचा निरोप घेतला आणि मनात सारखं येत होतं, की आपण महाराष्ट्रातून गेलेले, अरुणाचल प्रदेशला परत केव्हा जाणार? तवांगला तिथेच कधी राहणार? पण त्या आजींनी इतकं आत्मीयतेने थंडी आणि आमचं थंडीचं कुडकुडणं बघून त्यांनी चहा केला, प्रेमाने दिला. संवाद या विषयावर झालाच नव्हता. पण संवादाच्या पलीकडे त्यांनी जो जिव्हाळा दाखवला, तो मात्र खरंच विचाराच्या खूप पलीकडे होता. अनोळखी माणसं जी परत भेटणारच नव्हती, त्यांच्यासाठी त्यांनी स्वतः चहा करून आणला. असं संवादाच्या पलीकडे पाहण्याची वेळ नेहमी येत नाही. अजून एक गोष्ट घडली मध्यंतरी, तरी त्याला 10 वर्ष झाली. नोकरी संपली आणि पेन्शनसाठी म्हणून पेन्शनच्या ऑफिसमध्ये गेले होते. माझ्याबरोबर माझ्या महाविद्यालयाचे सेवक होते. तर काम लवकर व्हावं असं माझी इच्छा होतीच आणि त्यांनाही ते दिसत होतं. त्यामुळे त्यांनी सांगायला सुरुवात केली, की "मॅडम आमच्या कर्वे संस्थेसाठी काम करतात. त्यासाठीच त्यांनी खरं म्हणजे आत्ता पेन्शन घेतलंय." असं आणि मला थोडं संकोच वाटत होता, की हे सांगण्यासारखं इथे काय आहे? पण त्यांचं काही थांबेना. त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या, त्या सगळ्या सांगितल्या. तिथे 10-12 माणसं आपापलं काम करत खाली मान घालून बसलेली होती. त्यांचं बोलणं संपलं आणि समोर बसलेल्या एक ताई त्यांनी मान वर केली, माझ्याकडे बघितलं आणि क्षणात उठून माझ्याजवळ आल्या आणि म्हणल्या, "काय काम आहे तुमचं?" त्यांना म्हणले, "या कागदांवर सही हवी आहे विभाग प्रमुखांची, म्हणजे मग तो पुढे देता येईल." त्या म्हणल्या, "ठीक आहे." त्यांनी घेतला कागद. विभाग प्रमुखांकडे दोघं-चौघं माणसं आलेली दिसत होती. बहुतेक मीटिंग चालली होती किंवा चर्चा चालली होती. त्यामुळे विचार असा केला होता, की ठीक आहे, त्यांची मीटिंग संपल्यावर घेऊ सही किंवा संपणार नसेल, तर उद्या करू. परत येऊ उद्या. पण त्या
ताई हातातले कागद घेऊन गेल्या आणि एका क्षणात सही घेऊन बाहेर आल्या. त्यांचं नाव शेलार. मला कमाल वाटली, की का बरं त्या एकदम अचानक उठल्या आणि कागदावर सही घेऊन आल्या? मी त्यांना सहज विचारलं, "ताई आपली ओळख झालीये का कुठे?" तर म्हणल्या, "तुम्ही मगाशी तुमच्याबरोबर हे जे सेवक आलेत ना, त्यांनी सांगितलं तुम्ही कर्वे संस्थेकरता काम करणार आहात, करताच आहात. मी कर्वे संस्थेतच वाढले आणि तिथे जे मला मिळालं, त्याच्यामुळेच आज मी जी काही आहे, ती आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या घरच्या झालात. मग तुमचं काम करणं हा माझ्या कर्तव्याचाच भाग नव्हता का?" एवढं बोलल्या, आपल्या टेबलवर गेल्या आणि बसल्या. आता विचारात मी पडले. कुठलं नातं कुठे लागलं? एका माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा किती मोठा असू शकतो, त्याचं पहिलं प्रत्यंतर मला आलं. आता त्यांचा आणि माझा कर्वे संस्थेबद्दल संवाद झालाच नव्हता. माझ्याबरोबर आलेले सेवक त्यांना फार उत्साह वाटला म्हणून सगळ्यांना सांगत बसले होते, ज्याच्याकडे कोणाचं फारसं लक्षही नव्हतं. पण हे घडलं खरं. अण्णा म्हणतात महर्षी कर्वेंना, संस्थेमध्ये सगळेजण, एका माणसाची किती मोठी सावली असते आणि किती मोठी कर्तबगारीची झेप असते आणि ती किती काळ टिकते, हे संवादाच्या पलीकडचं त्यांनी आणि मी न बोललेलं, हे सगळं त्यांच्या कृतीतून व्यक्त झालं. तुम्ही पण अनेक मंडळींना भेटतच असाल आणि संवादाच्या पलीकडच्या गोष्टी तुमच्याबरोबरही घडतच असतील. तुमच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी तुमच्या नजरेला आल्या, आढळल्या, तुम्ही अनुभवल्या, तर नक्की त्याच्याबद्दल लिहून कळवा. आम्ही त्या सर्वाची वाट पाहत आहोत. धन्यवाद.